चला तर मंडळी, आज आपण बनवूया गुलाबजामुन प्रीमियम मिक्स आणि त्यासाठी मी परात घेतली आहे। आपण आता हे मिक्स फोडून घेऊया आणि ते परातीत काढून मळून घेऊया। आणि त्यासाठी मी एकीकडे दूध गरम करून ठेवले होते। दुधामध्ये ते चांगले मळून सैल होईपर्यंत मळायचे, जास्त घट्ट मळायचे नाही, नाहीतर ते वळत नाही। माझं थोडंसं घट्ट पीठ झालं होतं म्हणून वळाले नव्हते। नंतर मी दूध टाकून परत सैल मळाल्यानंतर चांगले येत होते। या मिक्स मध्ये चांगल्या गठोळ्या झाल्यासारखं होऊन जातं। त्याच्यासाठी त्या चांगल्या फोडून घ्यायच्या, हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि आता दूध टाकून चांगलं मळून घ्यायचे, रगडून मळायचे, तेव्हा चांगले वळतात। ते खूप मळावं लागतं त्यासाठी। इथे मी हाताला लागलं होतं म्हणून असे वळून घेते, पण तुम्ही हातावर करा, हातावरच छान होता। आणि इथं पीठ पण थोडं माझ्याकडनं घट झालेलं होतं, त्यामुळे वळत नव्हते ते। नंतर मग मी दूध टाकून व्यवस्थित मळून घेतल्यानंतर चांगले येत होते। त्यासाठी आपण पीठ थोडेसे सैल मळावे, तेव्हा चांगले येते। घट्ट मळाले तर ते उलटा वळत नाही। आणि आता इथे कढईमध्ये तेल टाकून गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे। तेलात आणि तुपात पण तळता, तर मी इथे तेलात तळून घेते आहे। तेल तापलेलं आहे, आता तळून घेऊया। आणि आलं आपण झाऱ्याने हलवून घेऊया, जास्त हे नाही करायचे। त्यांना जास्त धक्का नाही लावायचे, अलगद त्यांना तळून घेऊया। आणि आता हे झाल्याच्या नंतर आपण पाक करून, पाकामध्ये लगेच नाही टाकायचे, थंड कोमट झाल्यानंतर टाकायचे। आणि आपण आता इथे एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया। असे पूर्ण करून घेतल्यानंतर आता आपण पाक बनवून घेऊया। त्यासाठी साखर आणि पाणी सारखेच घ्यायचे आहे। 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी, त्यामध्ये 2-3 विलायची कुटून टाकायची आहे। विलायचीने छान स्वाद येतो। आणि 2 चांगल्या उकळी आली की आपला पाक तयार होतो, जास्त वेळ नाही लागत।
गॅस फुल करूया आणि आपण आता साखर टाकून विलायची कुटून टाकूया आणि 5 मिनिटात पाक तयार होतो. पाक थोडासा थंड झाल्याच्या नंतरच आपण त्याच्यात गुलाबजामुन टाकूया, नाहीतर खूप गाळ होतो. इथे उकळी आलेली आहे. आता त्याच्यात विलायची टाकल्यानंतर छान उकळी येऊ द्यायची आहे. आता इथे साखर टाकून घेऊया. चला तर झाले आपले गुलाबजामुन तयार. किती छान झाले आहे.